नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 5व्यामधील 40 ते 46 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबारायांनी आपल्याला दाखवलं की जो जीव देहामध्ये आहे, अर्थात देहधारी आहे, तो देहामध्ये असतानाच त्याच्या ठिकाणी अमूर्ताचे सगळे गुण प्रगट होतात. अशा खुणा बघायला मिळतात की ज्यामुळे तो आत्मस्वरूपाचे ठिकाणी मग्न झालेला आहे, आत्मानंद घेत आहे, याची जाणीव जगाला होते. आता पुढे माऊली काय सांगतात? एरवी आणिकांचिये परी तोही एक शरीरी, अशेषी ही व्यापारी वर्ततू दिसे. आज ज्ञानोबारायांनी ही फार महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. जो साधक आहे, जो परमार्थाची वाटचाल चालतोय, तो काही असा कोणी विशेष नसतो किंवा वेगळ्या प्रकारे तो समाजामध्ये उठून दिसेल असं काही त्याचं रूप, रंग, वर्णन वगैरे नसतं. अगदी सामान्यातल्या सामान्य जीवाप्रमाणे संसारातल्याच अनेकांपैकी एक अशा पद्धतीनेच त्याची राहणीमान असते. आणि म्हणूनच ज्ञानोबाराय म्हणतात, एरवी आणिकांचिये परी तोही एक शरीरी. अहो, जसे सगळे जीव आपापल्या शरीराला धरून आहेत, तसा तोही या शरीरामध्येच आहे. अशेषी ही व्यापारी वर्ततू दिसे. एकीकडे तो परमार्थाची वाटचाल करतोय, साधना करतोय, यमनियम पाळतोय, उपासना करतोय, अनुष्ठान करतोय, नामस्मरण करतोय, भगवत भजनात मग्न आहे, आत्मानंदाचा आनंद घेतोय. पण त्याच वेळी अशेषी ही व्यापारी वर्ततू दिसे. पण त्याच वेळी सर्वसामान्यप्रमाणे जीव जी काही कर्म करत असतात, तीच कर्म करताना तोही दिसतो. तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकतू आहे, परी तेथींचा सर्वथा नोहे नवल देखे. अहो, तो सुद्धा डोळ्यांनीच बघतो. अशी काही दिव्य दृष्टी नसते. या जगाकडे बघण्यासाठी ज्याप्रमाणे सगळ्यांना नेत्र आहेत, त्या नेत्रांचाच वापर करून तोही जगाकडे बघत असतो. श्रवणी ऐकतू आहे, कानांनी तोही ऐकत असतो, परी तेथींचा सर्वथा नोहे नवल देखे. अहो, मग कर्म जर सर्वसामान्यपणे सगळ्यांसारखीच चालली आहेत, मग त्यात नवल ते काय? माऊली हो, नवल हे एकच आहे की ह्या सगळ्या गोष्टींकडे मी करतोय या भावनेने तो बघत नसतो. मुळात हा भावच त्याच्या मनामध्ये राहिलेला नसतो. स्पर्शासी तरी जाणे, परिमळू सेवी घ्राणे, अवसरोचित बोलणे तयाही आथी. अहो, स्पर्शाची सुद्धा त्याला जाणीव असते. नाकाने सुगंध घेणं, वास घेणं, हे सुद्धा तो अनुभवत असतो. योग्य वेळी, योग्य प्रसंगी, योग्य प्रमाणात तो बोलतही असतो. ज्ञानोबारायांनी इथे बोलण्याच्या बाबतीत एक अत्यंत महत्त्वाचा शब्द वापरलाय, जो खास करून साधकांना लक्षात ठेवण्यासारखा आहे. आणि तो म्हणजे अवसरोचित बोलणे. अवसरोचित म्हणजे उचित प्रसंगी, संधी मिळाल्यावर, योग्य वेळी, योग्य तेच आणि प्रमाणात. आवश्यकता असेल तरच. अशा अनेक गोष्टी या अवसरोचित शब्दामध्ये लपलेल्या आहेत. नाहीतर काय, तोंड सगळ्यांनाचे, सगळेच बोलू शकतात, किती वेळही बोलू शकतात, काहीही बोलू शकतात. पण साधक तसा नसतो. बोलण्यामध्ये सुद्धा तो जास्त वेळ काळ घालवत नाही, आपली शक्ती खर्ची पडू देत नाही. अवसरोचित बोलणे तयाही आथी, आहारा ते स्वीकारी.
त्यजावे ते परिहरी, निद्रेची अवसरी निधीजे सुखे. अहो, साधकाचे व्यवहार सर्वसामान्यपणेच चालू असतात. आहारही तो घेतो, अन्नाचं सेवन करतो. त्यजावे ते परिहरी, ज्या गोष्टी करू नयेत, ज्या योग्य नाही आहेत, ज्या टाळणंच उचित आहे, त्या तो टाळतोच. झोप आली, झोपायची वेळ झाली तर तो सुद्धा त्यावेळी निधीजे सुखे, सुखाने झोपतो. निद्रा देवीचा आनंद घेतो. आपुलेनी इच्छावशे, तोही गा चालतू दिसे. पै सकळ कर्म ऐसे, रहाटे कीर. अर्थात ज्ञानोबाराय असं म्हणतायत की त्याच्या मनामध्ये जर इच्छा आली तेव्हा तोही चालतो. मनामध्ये इच्छा आल्यावर जे योग्य उचित आहे ते सगळं काही तो करतो. आणि अशा प्रकारे सगळी कर्म करताना तो साधक दिसतो. ज्ञानोबाराय ही फार महत्वाची गोष्ट सांगतात. साधकाच्या दृष्टीने ही लक्षात ठेवण्यासारखी आहे. साधक हा जगावेगळा नाहीये, जगासाठी तो जगाप्रमाणेच आहे. हे सांगो काई एकैक, देखे श्वासोश्वासादिक आणि निमिषोन्निमिष आदी करुनी. अर्थात ज्ञानोबाराय म्हणतायत की अरे, या एक एक कर्माबद्दल मी काय सांगू. चालणं, बोलणं, उठणं, झोपणं, आहार करणं ह्याच्याबद्दल मी काय सांगू. पण एवढंच नाही तर श्वासोश्वास करणं, डोळे उघडणं, डोळे झाकणं इत्यादी सर्व सूक्ष्म कर्म सुद्धा तो करतच असतो. त्याच्याकडनं ही कर्म सुद्धा होतच असतात. पार्था तयाचे ठाई, हे आघवेंची आथी पाही. परी तो करता नव्हे काही, प्रतिती बळे. आणि ही अत्यंत महत्वाची गोष्ट आता ज्ञानोबारायांनी 46व्या ओवीत सांगितली. भगवंत अर्जुनाला म्हणतायत, पार्था तयाचे ठाई, हे आघवेंची आथी पाही. अर्थात श्रीकृष्ण म्हणतात, अरे अर्जुना, ह्या साधकाच्या ठिकाणी, ह्या ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी तुला अशी सर्व कर्म होताना दिसतील. तो पुरुष सर्व जगाप्रमाणेच सगळे व्यवहार करताना दिसेल. परंतु माऊली हो, ह्या पुरुषाची, ह्या जीवाची आंतरिक स्थिती मात्र वेगळी असते. हा साधक आत्मस्वरूपाच्या चिंतनात मग्न असतो. आत्महित कसं होईल ह्या विचाराला तो धरून असतो. आणि ह्या आत्महिताच्या विचाराला धरून असणं म्हणजेच तो परमेश्वराच्या नामाचं स्मरण करत असतो, परमेश्वराच्या गुणांचं स्मरण करत असतो. ज्या कुठल्या प्रकारे आत्म काय, अनात्म काय, शाश्वत काय, अशाश्वत काय ह्या दृष्टीनेच आपल्या विचारांकडे पाहत, त्यांचं निरीक्षण करत त्यांनी मनावरती सुद्धा संयम ठेवलेला असतो. आणि अशा रीतीने हा पुरुष आपल्या आराध्य देवतेपाशी त्याच्या नामाचं स्मरण करत जेव्हा रमतो, त्यावेळी मी कर्म करतोय ही भावनाच त्याच्या मनात राहत नाही. मी कर्म करतोय ही भावनाच नाही म्हटल्यावर त्याचं कर्तृत्व तरी कुठनं आलं. त्याचं कर्तृत्वही त्याच्या ठिकाणी नसतं. त्यामुळे या देहाकडून, शरीराकडून घडणाऱ्या कर्माचा मी करता आहे ही कुठल्याही प्रकारची भ्रांतीच त्याच्यापाशी नसते. तो आपल्या आराध्य देवतेच्या चिंतनात मग्न असतो आणि प्रकृती धर्माप्रमाणे त्याच्याकडनं मात्र सर्वसामान्यांप्रमाणेच सर्व कर्म घडत असतात. माऊली हो, आपण सुद्धा नामाचं स्मरण करत राहावं. एकीकडे आपल्या वाट्याला आलेली कर्म करीत राहावी, परंतु त्या कर्माचं करते पण घेऊ नये. कर्माला सामोरं जावं, योग्य काय, उचित काय ते सर्व करावं आणि त्या परमेश्वरालाच ते अर्पण करावं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.